बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीवरती सूत्रधार असल्याचा ठपका लावला जातोय त्या वाल्मिक कराडनं आज स्वतः शरण तो गेलेला आहे पोलिसांना. त्यांनी जाऊन सरेंडर केलेला आहे. मात्र सरेंडर करण्यापूर्वी तो नेमका कुठे होता, तो कुठे राहत होता, तो नेमका कुठे कुठे गेलेला होता, त्यांनी प्रवास कसा केला, हे असंख्य प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते आणि त्याच्यातलीच काही उत्तरं जी आहेत ती समोर आलेली आहेत. एबीपी माझा यांच्या एका बातमीमधनं काही उत्तरं जी आहेत ती मिळालेली आहेत. वाल्मिक कराड यांनी जेव्हा CID कडे जाऊन पोलिसांकडे स्वतःला सरेंडर केलं त्यावेळेला त्याच्याबरोबर गाडीतनं 2 व्यक्ती उतरलेले होते आणि त्या 2 व्यक्तींनी काय सांगितलं, यावेळेला वाल्मिक कराड हे मागच्या 3 दिवसांपासून कुठे होते याबद्दलची जी माहिती आहे ती त्यांनी यावेळी एबीपी माझाकडे दिलेली होती. त्या संदर्भातली बातमी, ते नेमकं काय सांगितलेलं होतं ते आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. वाल्मिक कराड हे खरं तर सूत्रधार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले असं म्हटलं जात आहे. मात्र त्यांच्यावरती सध्या फक्त खंडणीचा गुन्हा आहे. वाल्मिक कराड हे जेव्हा CID कडे सरेंडर होण्यासाठी गेले त्यावेळेला ते MH23BG2231 या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधनं प्रवास करत होते. ते आले, ते पोलिसांना शरण गेले. त्याच्या आधीच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं होतं की अशा क्रमाने घटना होतील आणि काही प्रमाणात तशाच पद्धतीनं घटना घडल्या. वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं. मात्र गेल्या इतक्या दिवसांपासून म्हणजे साधारण 22 दिवस उलटून गेलेले आहेत संतोष देशमुख हे जे सरपंच आहेत त्यांच्या हत्येला. या सगळ्या दिवसांमध्ये वाल्मिक कराड नेमके कुठे होते, त्यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं, ते या प्रकरणाचे सूत्रधार आहेत असं म्हटलं जात होतं. मात्र 22 दिवस त्यांनी पोलिसांना कसा चकवा दिला, ते कुठं राहत होते, या सगळ्याची जी माहिती आहे ती त्यांच्याच बरोबर याच स्कॉर्पिओतनं जे 2 लोक खाली उतरलेले होते त्यांच्यातल्या लोकांनी दिलेली आहे. त्यांच्यातल्या एका व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की आम्ही आत्ता इथं येण्यापूर्वी, आम्ही CID कडे सरेंडर करण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आम्ही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलेलो होतो असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं होतं. त्याच्या आधी मात्र वाल्मिक कराड कुठे होते, वाल्मिक अण्णा कुठे होते याची मला काही माहिती नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही असं ते म्हटलेले होते. त्याच्यात जस्ट आधी आणखीन एक व्यक्ती जी आहे त्यांनी सुद्धा माहिती दिलेली होती. त्या माहितीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की गेल्या 3 दिवसांपासून वाल्मिक कराड हे पुण्यातच होते आणि त्यांचा शोध जो आहे ते पोलीस घेत असून सुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नव्हती. 22 दिवसांपासून वाल्मिक कराड हे पोलिसांना चकवा देत होते, त्यांच्यापासून पळत होते किंवा लपून होते, हायडिंग मध्ये होते. पण जर ते पुण्यातच होते तर मग CID ला तपासात त्यांना का शोधता आलं नाही, पोलिसांना त्यांना का शोधता आलं नाही असा प्रश्न जो आहे तो आता या सगळ्यामध्ये उपस्थित होतो. मात्र ही धक्कादायक माहिती जी आहे ती वाल्मिक कराड यांचेच निकटवर्तीय, त्यांच्याबरोबर असलेले एक बीडचे नगरसेवक आहेत त्यांनी दिलेली आहे की 3 दिवसांपासून वाल्मिक कराड हे पुण्यातच होते असं त्यांनी याच्या वेळेस सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बातमी किंवा आणखीन एक अपडेट जी त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तीनं दिलेली आहे ती म्हणजे अक्कलकोटला आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो. वाल्मिक कराड हे खरंच इतक्या ओपनली, इतक्या खुल्या पद्धतीनं देवदर्शनासाठी जाऊन मग सरेंडर होत आहेत, हे कसं शक्य आहे? मग तपासात पोलीस कमी पडतायत का असा प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित केला जातोय. अर्थात आपल्याला माहिती आहे की वाल्मिक कराड यांनी सरेंडर होण्यापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा केलेला होता, त्याच्यामधनं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर ते देवदर्शनाला गेले आणि मग ते सरेंडर झालेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळं घडत असताना पोलीस काय करत होते, पोलिसांना याची माहिती नव्हती का, त्यांचा तपास केला जात नव्हता का, त्यांच्या मागावरती कोणीच नव्हतं का, कोणाचं त्यांच्यावरती लक्ष नव्हतं का, असे अनेक प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि बीड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई तक बघत राहा.